नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे भाकरवडी। भाकरवडी ही कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहे। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खमंग आपल्याला भाकरवडी बनवायला सुरुवात करूया। इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये मी 1 चमचा धने घातलेले आहे आणि 1 चमचा आपण इथे खसखस घालणार आहे। धने आणि खसखस आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। धने आणि खसखस मी हलके भाजून घेतलेले आहे। आता आपण त्याच पॅनमध्ये 1 चमचा जिरा घालूया आणि 1 चमचा इथे मी बडीशेप घालत आहे। बडीशेप घातल्यानंतर आपल्याला 2 चमचे मी इथे तीळ सुद्धा घालत आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि छान असं खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता एकदम खमंग आपलं हे सर्व मसाला भाजलेला आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे। त्याच पॅनमध्ये आपण इथे खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं सुद्धा आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता एकदम छान असं खोबरं आपलं लालसर भाजलेलं आहे। आता आपण हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। इथे आपण बघू शकता एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि हे थंड झालेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकूया। 1 चमचा गरम मसाला त्यामध्ये टाकणार आहे। थोडंसं आपण चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून घेणार आहे। 1 चमचा मी इथे लसूण अद्रकची पेस्ट त्यामध्ये टाकत आहे। आता आपण हे मिक्सरमधून फिरून घेणार आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे मी चिंचेचं पाणी त्यामध्ये घालत आहे। चिंचेचं पाणी घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकता आपला सर्व मसाला आता एकजीव झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत असा मोकळा झालेला आहे। आता आपण पुढची स्टेप बघूया। इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून मी त्यामध्ये मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे बेसन घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकत आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं ओवा टाकून घेत आहे। ओवा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकत आहे आणि त्यामध्ये 3 चमचे मी तेलाचं मोहन टाकलेलं आहे। तेलाचं मोहन टाकल्यानंतर आपल्याला छान सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे।
इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने तेलाचं मोहन टाकायचं आहे। याचा गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मोहन घालून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी अजून टाकून घेऊया आणि छान असं पीठ मुलायम करून घेणार आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण 10 मिनिटं झाकण ठेवूया। इथं आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे। त्यानंतर मी इथे पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावर एक मीडियम आकाराचा मी एक उंडा बनवून घेतलेला आहे। आता आपण त्याची छान अशी गोल मध्यम आकाराची पोळी लाटून घेऊया। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त पतली पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम मध्ये आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली पोळी एकदम छान अशी गोल झालेली आहे। आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो आपण आता त्यावर थोडा थोडा करून टाकून घेणार आहे। इथे आपण बघू शकता आपण भरपूर सारा मसाला पोळीवर टाकून घेतलेला आहे। आता आपण एकदम हलक्या हाताने याचा अशा पद्धतीने याला फोल्ड करून करून आपल्याला अशा पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे। इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपला रोल तयार झालेला आहे। आता आपण हा रोल एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी इथे दुसरी पोळी लाटलेली आहे। दुसऱ्या पोळीवर सुद्धा आपल्याला थोडा थोडा करून आपल्याला भरपूर सारा मसाला त्यावर टाकून घ्यायचा आहे। इथे आपण बघू शकता भरपूर सारा मसाला मी त्यावर टाकलेला आहे। आता आपण याला सुद्धा छान असा मसाला थोडासा प्रेस करून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। एकदम दमाने असा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे। याचा मसाला बाजूला पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी 3 ते 4 रोल इथे अजून बनवून घेतलेले आहे। आता आपण एका चाकूच्या सहाऱ्याने याला छान असा त्यानंतर आपण इथे चाकूच्या सहाऱ्याने भाकरवडी छान अशा पद्धतीने कट करून घेणार आहे। इथे आपण बघू शकता कट करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने कट होत आहे। आता आपण दुसरा रोलची सुद्धा अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे। इथे मी 2 रोलची तुम्हाला भाकरवडी कट करून दाखवलेली आहे आणि आपण बघू शकता इथं एकदम छान अशी भाकरवडी आपली तयार झालेली आहे। एकदम मस्त एक जशी पाहिजे होती तशी आपली भाकरवडी बनली आहे। आता आपण हे भाकरवडीला आपण छानपैकी थोडं हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहे। याचा मसाला आपल्याला तळताना बाजूला पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। सर्व भाकरवडीला आपल्याला अशाच पद्धतीने प्रेस करून खाली ठेवायचं आहे। इथे मी एका ताटामध्ये सर्व काढून घेतलेले आहे।
इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करून भरपूर सारी भाकर वडी त्यामध्ये सोडूया। भरपूर सारी भाकर वडी आपण त्यामध्ये सोडलेली आहे। आता आपण हे सर्व मीडियम गॅसवर तळून घेणार आहे। इथं आपण बघू शकता आपली भाकर वडी एकदम छान अशी खमंग तळलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भाकर वडी तळून घ्यायची आहे। इथं आपण बघू शकता एकदम छान अशा भाकर वडी आपली तयार आहे। माझी भाकर वडीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। आणि अशीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।